सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. वेलकम बॅक तर बोलू नाही शकत, कारण आजचा पहिलाच दिवस आहे. मी आज सकाळी असंच विचार केला की काहीतरी नवीन स्टार्ट करतो, म्हणून मी आजपासून ब्लॉगिंग स्टार्ट करतो आहे. तर आज काय एवढं विशेष काय नाही आहे, कारण आज सुट्टी आहे कामावर. तर आज फक्त एक काम आहे, बँकमध्ये जायचं आहे. चला तर मग नेऊया बँकमध्ये. ही आहे आपली गाडी, याच्यानेच जायचं आहे आपल्याला. होंडा ओडिसी. हे माझं सामान ठेवतो आतमध्ये. गाडीची हालत थोडी खराब आहे, पण चालतं आहे. तर पोचलो आहे आपण बँकमध्ये, बँकच्या पार्किंगमध्ये. तर गाडी पार्क करतो आणि आतमध्ये जातो आता. सो गाईज, ही आहे चेस बँक. या बँकमध्ये आपल्याला जायचं आहे. तर आम्ही आतमध्ये जातो, थोड्या वेळानेच बाय बँक. आईज, माझ्यासोबत पहिल्याच दिवशी खतरनाक सीन झाला. मी बँकमधून मला पासपोर्टची झेरॉक्स कॉपी विचारली, तर मी कॅरी केली नव्हती, म्हणून मी स्टॅपल्समध्ये गेलो झेरॉक्स काढायला. तर तिकडे गेलो, मी झेरॉक्स वगैरे काढल्या. जेव्हा ती लास्टची कॉपी होती ना, ती काढल्याच्या नंतर मी ती कॉपी घेतली आणि बँकमध्ये जायला निघालो. तर फटाफट गेलो बँकमध्ये, प्रोसेस चालू झाली. तर त्यांनी मला हार्ड कॉपी विचारली माझी पासपोर्टची, आणली आहे का. तर मी बॅगमध्ये शोधायला लागलो. तर तेव्हा अचानक माझ्या लक्षात आलं की मी तिकडेच विसरून गेलो. फटाफट मी तिकडनं निघालो आणि पहिल्या स्टेपल्समध्ये गेलो. तर तिकडे जाऊन मी पहिलं झेरॉक्स मशीन ओपन करून बघितली, तर माझा पासपोर्ट, थँक गॉड, माझा पासपोर्ट मिळाला मला. नाहीतर खूप मोठं ट्रबल होतं माझ्यासमोर. सो गाईज, आता आपलं बँकमधलं काम झालं आहे आणि आता वाजलेत 2:30 वाजलेत आता दुपारचे. तर आता खूप भूक लागली आहे, सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे. तर आता काहीतरी खाऊन घेऊया. बघूया आता इथे काय मिळतं. एका मॉलमध्ये तर चाललो आहे मी, बघू आता इथे काय आहे. ठीक आहे, मग दाखवतो मॉलमध्ये गेलं. बाय. एंटर केलं मी आता आतमध्ये. इकडे आहे ॲपलबीज, हे मेक्सिकन ग्रिल. इकडे सगळं मेक्सिकन जेवण भेटतं. तर माझं फेवरेट तर हे आहे पांडा एक्सप्रेस. तर बघूया आपण जाऊन काय काय आहे इकडे. सो मी हे घेतलं नूडल्स, सेसमी चिकन, ऑरेंज चिकन आणि हा कोक. आणि हे आहे पांडा एक्सप्रेस. तर आता मी पहिले खाऊन घेतो, नंतर बघूया. खूप भूक लागली. बाय बाय. सो काहीच खाऊन झालेलं आहे माझं. आता मी चाललो आहे घरी. इथून 10 मिनटावर घर आहे. गाडी कुठे? तर ती आहे आपली गाडी. ही आपली गाडी. 10 ते 15 मिनटातच घरी पोहोचेल. तर आजचा ब्लॉग काय एवढा मोठा होणार नाही आहे, पहिलाच ब्लॉग आहे. पुढे बघू आपण काय होतं ते. तर मग भेटूया थोड्या वेळात. बाय.
व्हिडिओज तुम्ही माझे यूट्यूब शॉर्ट्स बघितले असतील तर त्याच्यात तुम्हाला समजलं असेल की मी शेफ आहे. मी हॉटेल मॅनेजमेंट केलं. 2014ला मी पासआउट झालो IHM अहमदाबादमधून आणि त्याच्यानंतर मी 4 इयर्स मी शिपवर पण काम केलं आहे, क्रूज शिपवर. आणि आता मी US मध्ये लँडवर आहे. एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये मी काम करतो. तिकडे मी शेफ आहे. फायनली मी आलो आहे तुमच्या घराच्या इथे. तर संध्याकाळी आता थोडा आराम करू. आता थोडा आराम करेल म्हणजे मी. आणि संध्याकाळी आम्ही जाणार आहे लॉन्ड्री करायला. कपडे धुवायचे आहेत. नंतर तिथून आम्ही जाणार वॉलमार्टला. थोडी शॉपिंग करायची आहे. थोड्याशा काही गोष्टी घ्यायच्या तर त्या घेऊ आपण. आणि मग घरी येऊ संध्याकाळी. उद्या परत कामावर जायचं आहे. तर भेटूया थोड्या वेळात. आता थोडा आराम करतो. ठीक आहे. तर आता मी माझ्या घराच्या इथे आलो आहे. हे आहे आपलं घर 1136. तर हा आहे आपला रूम. थोडा पसारा आहे पण चालतंय. गाईस तर आता चालू आहे मी लॉन्ड्रीसाठी बाहेर. तर लॉन्ड्रीमध्ये कपडे टाकेल आणि तिकडनं जाईल वॉलमार्टला. थोडीशी शॉपिंग करायची आहे, काही गोष्टी घ्यायच्यात. आणि हा मी ट्रिमर घेतलेला एक वॉलमार्टमधून. तो नीट चालत नाही तर तो एक्सचेंज करायचा आहे मला. तर मी तो एक्सचेंज करून येईल बस. बाकी काय नाही सध्या तरी. चला मग भेटू. आजच्या या ब्लॉगमध्ये अजून एक गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे की 10 वाजेपर्यंत इकडे उजेड असतो. म्हणजे रात्रीचे 10 वाजेपर्यंत पण इकडे उजेड असतो. आपल्या इकडच्या संध्याकाळी 7 वाजल्यासारखं. आकाश बघा किती क्लिअर आहे, मस्त पैकी. गाईज मी लॉन्ड्रीमध्ये आलो आहे. आता मी जाईल वॉशिंगमध्ये टाकतो. आता मी सो गाईज मी वॉलमार्टमध्ये एंट्री केलेली आहे. तर बघू शकता तुम्ही खूप सारे प्रोडक्ट्स आहेत इकडे. फ्रेश व्हेजिटेबल्स, अजून खूप काय आहेत. ऑर्गॅनिक फ्रूट्स आहेत. खूप काय इथे तुम्हाला ऑप्शन्स भेटतात. तर पहिली गोष्ट तर हे आपल्याला चेंज करायचं आहे. जे मी लास्ट वीकमध्ये घेऊन गेलेलो त्याला एक्सचेंज करायचं आहे पहिले. नंतर आपण दुसऱ्या गोष्टी बघू. गाईज आता मी त्यांना जाऊन बोललो की हे चालत नाही आहे. तर त्यांनी माझ्याकडे रिसीट मागितली जी मी पॅकेज ओपन करायच्या आधीच फेकलेली. तर माझ्याकडे रिसीट तर नाही आहे. त्याच्यामुळे आता मला नवीन घ्यावं लागणार. आता माझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे आता. तर बघूया आपण नवीन दुसरा ट्रिमर ह्याच्या बदल्यात. सो गाईज इकडे एवढ्या टाईप्सचे ट्रिमर्स आहेत. आणि मी जो हा घेतलेला तो हा आहे जो चालत नाही आहे. आणि लास्ट टाईम माझ्याकडे हा होता. हा पण चांगलाच आहे.
तर हाच घेऊया आपण. चला. तो ये है वॉलमार्ट. किती प्रोडक्ट्स आहेत बघा, किती. या एका स्टोअरमध्ये तुम्हाला तुमचं घराचं पूर्ण फर्निचर प्लस सगळं मिळून जाईल इकडेच. मिरर, डेकोरेशन घरासाठी, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स, टी व्ही, लॅपटॉप्स, प्ले स्टेशन सगळं आहे इकडे. आणि 2019मध्ये एक मी स्पीकर घेतलेला JBLचा, तो पण वॉलमार्टमधूनच घेतलेला. सो गाईज, मी वॉलमार्टमधून आणि लॉन्ड्रीमधून कधीच घरी आल्यानंतर थोडी दाढी ट्रिम केली आणि आंघोळ वगैरे केली आणि आत्ता खाली आलो थोडं राऊंड मारायला. सो गाईज, मगाशी मी तुम्हाला सांगितलं जसं की इकडे 9-10 वाजेपर्यंत तरी उजेड असतो. तर तुम्ही बघू शकतात आता वाजलेत आता रात्रीचे 9:05 आणि तुम्ही इकडे बघू शकतात किती उजेड आहे अजून पण. आणि हा उजेड अराउंड 9:45 पर्यंत तरी हे असंच असतं. तर बघा अजून पण आकाशामध्ये उजेड तसाच आहे. तर समरमध्ये जास्ती करून हे असं सगळं होतं आणि विंटरमध्ये तर दुपारी 4 वाजताच असं वाटतं की रात्रीचे 11-12 वाजले. तर गाईज, आता वाजलेत रात्रीचे 9:30 आणि आजचा मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. आज मी तुम्हाला लॉन्ड्रीची प्रोसेस पूर्ण दाखवली नाही, पण नेक्स्ट कोणत्या तरी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवेल लॉन्ड्रीची, की कशी लॉन्ड्री करायची, कशी वॉश करायची, कसे ड्रायरला वगैरे टाकायचे. तर नेक्स्ट कोणत्या तरी एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगून देईल. तर आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे. तर बाय बाय, लव यू गाईज, गुड नाईट.